सुप्रिया सुळेंनी मतदार यादीतील आणखीन घोळ समोर आणलेला आहे। नवऱ्याचं नाव इंदापुरात आणि बायकोचं नाव बारामतीमध्ये। यादीत घोळामुळे आता निवडणूक लढण्यास दोघंही अपात्र ठरतील। जिंकण्यासाठी संभाव्य उमेदवारांचा पत्ताच गुल केला गेला, सुळेंनी हा आरोप केलेला आहे। तर सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये नक्की काय म्हटलंय ते आपण पाहूयात। राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष इम्रान शेख आणि त्यांचे कुटुंबीय 35 वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये राहत आहेत। त्यांची कोणतीही मागणी नसताना त्यांचं मतदान पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेर टाकण्यात आल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। इम्रान यांच्या आई रिबिया शेख या प्रभाग क्रमांक 9 तर वडील युनुस शेख हे 8 मधून इच्छुक आहेत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। राबिया यांचं मतदान शिरसफळ तर वडील युनुस शेख यांचं मतदान इंदापूर येथील मतदार यादीमध्ये टाकण्यात आल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर निवडणुका जिंकण्यासाठी संभाव्य उमेदवारांचा पत्ताच गुल करण्याचा हा नवा प्रकार आहे काही अशी शंका येते असं सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। यात रुपाली पाटील यांना स्थान देण्यात आलेलं आहे। रुपाली पाटलांची कसब्याच्या मतदारसंघात कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली। पक्षाचे पुणे शहर पूर्व अध्यक्ष सुनील ठिंगरेंनी ही नियुक्ती केल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। तर स्नेहल घुगे या महिलेनं व्हिडिओ करत चित्रा वाघ यांच्यावरती गंभीर आरोप केले होते। हे आरोप चित्रा वाघ यांनी फेटाळून लावले आहेत। स्नेहल घुगे या महिलेला मी ओळखत नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। तर चित्रा वाघ यांचा गैरसमज झालाय, मी कोणत्याही पक्षाची नाही, मला मदतीची गरज असल्याचं स्नेहल घुगे यांनी सांगितलेलं आहे। ही बाई कोण, काळी का गोरी, मी तिला ओळखत नाही। मी कधी त्या बाईला भेटली नाही, मी कधी तिच्याशी फोनवर बोलली नाही। याच्या आधी सुद्धा हिने व्हिडिओ केलेले आहेत, विषय हाच, पण त्याची दखल तुम्ही कोणी घेतली नाही। परवा ज्या वेळेला तिने चित्रा वाघचं नाव घेतलं आणि सगळीकडे बातम्या लागल्या की भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी मला सांगितलं घटस्फोट घ्या। कधी सांगितलं बाई तुला? कुणी सांगितलं? या अशा खोटारड्या बायकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही माझी आग्रही मागणी पोलिसांकडे आहे। मी स्वामींची शपथ घेऊन सांगते, मी कोणत्याही पक्षाची नाहीये। तो पण एक गैरसमज तो तुम्ही दूर करून टाकावा, माझी इच्छा आहे मॅडम। थ्रू माझ्यावर खरंच अन्याय झालाय, म्हणूनच मी हा व्हिडिओ टाकला होता। सगळ्यांना हीच विनंती करते की हे जे तुम्ही ऍप्लिकेशन बघत आहेत, एवढे ऍप्लिकेशन मी केलेले आहेत आतापर्यंत ह्या प्रकरणामध्ये मला न्याय भेटण्यासाठी। पण जर मी कोणत्या पक्षाची असते तर मला एवढे ऍप्लिकेशन करायची गरज पडली नसती। पण मला खोटे ठरवू नका। हे इलेक्शनमुळे व्हिडिओ टाकलेले नाहीये, खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा। मी सगळीकडेच फिरले न्यायासाठी, मला कोणाचा पक्षही माहित नव्हता। तर जय पवारांच्या लग्नाला संपूर्ण पवार कुटुंबीय सहभागी होणार नाही आहे। शरद पवारांच्या कुटुंबियांकडून फक्त रेवती सुळे या लग्नाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। संसदेचं अधिवेशन असल्यामुळे सुप्रिया सुळे आणि शरद पवार उपस्थित राहणार नाहीत अशी देखील माहिती समोर येते। तर अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारही उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे। तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोल माफी द्या अशी मागणी यावेळेला वर्षा गायकवाड यांनी केली आहे। वर्षा गायकवाड यांनी पत्रातून ही मागणी केलेली आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येनं जे आहेत ते अनुयायी येत असतात आणि त्या निमित्तानं टोल माफी द्यावी अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी नितीन गडकरींकडे केली।